गुड मॉर्निंग दोस्तों. आपण बघत होतो हाऊ टू चेक इक्वेशन इज लिनियर और नॉट और लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स च्या कंडिशन्स आपण चेक करत होतो. इक्वेशन चेक करत होतो. क्लास 10 ॲज वेल ॲज 11 और 12 मध्ये हे युजफुल आहे. क्लास 10 च्या पहिल्या टॉपिक मध्येच फर्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये याचे क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील फॉर बोर्ड्स. ओके, तर व्हेरियस क्वेश्चन्स आपण चेक केलेले होते बिफोर व्हिडिओ मध्ये. जर कोणी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो पाहून घ्या. बेसिक पासून आलेला आहे. हा त्या व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे, तर आपण बघतोय. वाय क्यूब मायनस एक्स इज इक्वल टू 2 अशा पद्धतीने इक्वेशन आहे आणि या इक्वेशनचे व्हेरियस कंडिशन्स आहेत. त्याच्यातली पहिली कंडिशन म्हणजे काय, याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असणं गरजेचं आहे. द इक्वेशन मस्ट हॅव टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय आहे. that means this equation is satisfied. Okay, the next condition is power must be 1. Power must be 1. पण याची y ची पॉवर 3 दिसते. y ची पॉवर 3 आहे, त्याच्यामुळे ही कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही. नो प्रोडक्ट अँड क्वोशंट, प्रोडक्ट किंवा क्वोशंट नाहीत सॅटिस्फाईड. नो लिनियर फंक्शन्स, नॉन लिनियर फंक्शन साइन एक्स और अंडर रूट एक्स अशा पद्धतीचं काही नाही, त्याच्यामुळे ही सुद्धा कंडिशन सॅटिस्फाईड आहे. ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या टर्म मध्ये आपल्याला लिहिता येते का? नो, बिकॉज वी हॅव वाय रेस टू 3. याच्यामुळे धिस कंडिशन ऑल्सो नॉट सॅटिस्फाईड. दॅट मीन्स धिस इक्वेशन इज अ नॉट लिनियर इक्वेशन. ओके, दिस इज अ नॉट अ लिनियर इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 4x मायनस 2y इज इक्वल टू 6. टू व्हेरिएबल्स आहेत का एक्स अँड वाय? यस. पॉवर 1 आहे का? 1 आहे. पॉवर 1 कशी? तर एक्स रेस टू 1 वाय रेस टू 1, दॅट मीन्स पॉवर इज 1. प्रोडक्ट आहे का? एक्स इंटू वाय दिसतोय का? एक्स डिवाइड बाय वाय असं काहीही नाही, दॅट मीन्स दिस इज ऑल्सो सॅटिस्फाईड. अंडर रूट एक्स, साइन एक्स, कॉस एक्स, लॉग एक्स अशा पद्धतीचं काही नाही, दिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड. दॅट मीन्स नेक्स्ट पार्ट एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी मध्ये लिहिता येतं. दिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड. दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड, दॅट मीन्स इट इज अ लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल. नेक्स्ट पार्ट, आता आपण थोडस स्पीडने जाऊया. याची पॉवर 2 आहे, पॉवर आपल्याला 1 असायला हवी, म्हणजेच हे इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही. डायरेक्ट आपण असं देखील सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघू, आपण आता स्पीडने जाणार आहे. दोन व्हेरिएबल आहेत एक्स वाय, गुड. पॉवर 1 आहे, गुड. एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी टर्म मध्ये लिहिता येतं, दॅट मीन्स दिस इक्वेशन इज लिनियर इक्वेशन. याची पॉवर 4 आहे, याचाच मिनिंग हे इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. दोन व्हेरिएबल एक्स वाय, गुड. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड. पॉवर 1 आहे, सेकंड कंडिशन सॅटिस्फाईड. मल्टिप्लिकेशन दिसत नाही, याला एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी मध्ये लिहिता येतं, दॅट मीन्स दिस इज अ लिनियर इक्वेशन. सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. पॉवर 2 आहे, दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन. बघा, दोन व्हेरिएबल एक्स वाय, गुड. पॉवर 1, ओके. ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी या टर्म मध्ये आहे, ओके. दिस इज अ लिनियर इक्वेशन. नेक्स्ट पार्ट, प्रोडक्ट दिसतोय. प्रोडक्ट दिसला की समजून जायचं की हे इक्वेशन इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन. पुढे नेक्स्ट एक्स वाय, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड. पॉवर 1, सेकंड कंडिशन सॅटिस्फाईड. ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी मध्ये लिहिता येतं, दॅट मीन्स दिस इज अ लिनियर इक्वेशन. ओके, हा बघा क्वेश्चन एक्स बाय वाय दिसतोय, एक्स डिवाइड बाय वाय, दॅट मीन्स दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन. ओके, पॉवर 1 आहे, एक्स वाय दोन व्हेरिएबल आहेत, एक्स प्लस बी वाय मध्ये लिहिता येतं, दिस इज अ लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल.
प्रोडक्ट दिलेला आहे दोघांचा x इंटू y, दॅट मीन्स दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन. आता तुम्हाला पहिला कळेल बघा, दोन व्हेरिएबल पॉवर 1 लिनियर इक्वेशन आहे. डिवाइड केलेला आहे y बाय x, दॅट मीन्स इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. इक्वेशन बघितलं कळतं 7x मायनस 3y पॉवर 1 आहे, दोन व्हेरिएबल्स आहेत, लिनियर इक्वेशन. याच्यामध्ये मात्र आपल्याला मल्टिप्लिकेशन दिसतं, दॅट मीन्स इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन. ओके, आता बघा हे इक्वेशन काय, y आणि x दोन व्हेरिएबल आहेत. ओके, पॉवर 1 आहे. ओके, मग पण आपल्याला ax प्लस by इज इक्वल टू c मध्ये लिहिता येते का? ax प्लस by इज इक्वल टू c मध्ये लिहिता येतं. ओके, लिहिता येतं. कसं लिहिणार आपण? 2x मायनस y इज इक्वल टू मायनस 3. दॅट मीन्स इट्स अ लिनियर इक्वेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. आपल्याकडे अंडर रूट एक्स आहेत, अशा पद्धतीचं कोणतंही फंक्शन जर येत असेल तर इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. आता पहिलं कळतं आपल्याला की बाबा हे जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन आहे. इथं दिसतं आपल्याला साइन एक्स आला की समजून जायचं इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन, बिकॉज हे लिनियर फंक्शन नाही. बघा पॉवर 1 आहे, एक्स प्लस by इज इक्वल टू सी मध्ये लिहिता येतं, लिनियर इक्वेशन. लॉग एक्स आला, समजून जायचं लॉग एक्स आर नॉट लिनियर फंक्शन, दॅट मीन्स इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल. कळते आपल्याला आपली स्पीड वाढलेले, दोन व्हेरिएबल आहेत, पॉवर 1 आहे, लिनियर इक्वेशन. ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स लिनियर फंक्शन नाही, त्याच्यामुळे इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन. नेक्स्ट एक्स आहे, वाय आहे, पॉवर 1 1 आहे, लिनियर इक्वेशन. नेक्स्ट cos y लिनियर फंक्शन नाही, that means it's not a linear equation. No, it's also linear equation. x y आहे, it is a linear equation. Okay, this is also linear equation. आता याच्याकडे काय आहे असं जे की कॅन्सल करतं, तर x ची पॉवर 2 आहे, x स्क्वेअर, that means it's not a linear equation. आता याच्याकडे पॉवर 1 1 आहे, दोन व्हेरिएबल्स आहेत, इट्स लिनियर इक्वेशन. मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे एक्स आणि वाय चं, ही एकच कंडिशन याला लिनियर इक्वेशन बनवत नाही. बाकी दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन. अगेन रूट एक्स आलेला आहे, दॅट मीन्स इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. याच्याकडे एकच व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल, याची पॉवर सुद्धा 1 आहे, पण याला ax प्लस by इज इक्वल टू c मध्ये लिहिता येतं का? तर येतं. 2x प्लस 0y इज इक्वल टू 8 लिहिता येतं. दॅट मीन्स इट इज ऑल्सो लिनियर इक्वेशन, बट अ सिंगल व्हेरिएबल, और याला पण लिनियर इक्वेशन आपण म्हणतो. x आणि y आहे, पॉवर 1 1 आहे, लिनियर इक्वेशन. x रेस टू 3 नॉट अ लिनियर इक्वेशन, लिनियर इक्वेशन. ओके, अशा पद्धतीने आपण बरेचसे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर लिनियर इक्वेशन कधी कधी नसतं, हे आणखी एकदा क्विक मी सांगतोय तुम्हाला. एक्स ची पॉवर 2 3 4 5 असेल तर इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन. एक्स रेस टू -1 -2 -3 -5 अँड सो ऑन असेल तरी सुद्धा इट्स ऑल्सो नॉट अ लिनियर इक्वेशन. अँड x raised to 1/2, x raised to 1/3, x raised to 1/4. That means यालाच आपण कसं लिहितोय, रूट एक्स, एक्स क्यूब रूट, फोर्थ पॉवर रूट जर असेल तरी सुद्धा इट्स ऑल्सो नॉट अ लिनियर इक्वेशन. आणखी जर इक्वेशन मध्ये x इंटू वाय
एक्स डिवाइड बाय वाय असं येत असेल तरी सुद्धा इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन. इक्वेशन मध्ये साइन एक्स येतोय, कॉस एक्स येतोय, टॅन वाय येतोय किंवा सो ऑन जर फंक्शन येत असेल तरी नॉट अ लिनियर इक्वेशन. लॉग आता तुम्हाला 10th क्लासमध्ये नाही पण पुढे गेल्यानंतर नक्कीच आहे. लॉग एक्स येतोय, e raised to x येतोय. इट्स ऑल्सो नॉट अ लिनियर इक्वेशन. लक्षात येतं का? अशा पद्धतीने कोणताही एक पार्ट जर येत असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकत नाही. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बाकीचं आन्सर तुम्हाला क्विक एका सेकंदामध्ये सॉल्व्ह करता येऊ शकतं. याच्या अगोदरचा जर व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवेन. ऑल राईट, समजलं? दिस इज अ कोअर कन्सेप्ट. दिस इज अ कोअर कन्सेप्ट. ओके, गुड बाय. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय ऑफ लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल. नेक्स्ट आपलं जे व्हिडिओ लेक्चर होणार आहे ते काय होणार आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय फ्रॉम लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल. एक्स आणि वायच्या किमती आपण काढणार आहोत. त्याच्या दोन मेथड आहेत त्याही सांगेल. सो ओके, गुड बाय, सी यू इन अ नेक्स्ट लेक्चर.